जय महाराष्ट्र मित्रांनो, शिवसैनिकांसाठी गुलाल उधळावा अशी महत्त्वाची आनंदाची बातमी. राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची आणि शिवसैनिकांनी कशा प्रकारे विजय उत्सव साजरा केलेला आहे ते आपण बघणार आहोत. नगर परिषद निवडणुका 10 दिवसापूर्वी झाल्या, त्याचा निकाल 2 दिवसांनी येणार आहे. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने आताच बिनविरोध खातं उघडल्याने शिंदे गटाचा दारुण पराभव झालेला आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. नगर परिषद निवडणुकांचं वारं काही दिवसापूर्वी राज्यातलं थंड झालं. अनेक ठिकाणी भाजपाचे सुद्धा बिनविरोध नगराध्यक्ष झाले. अनेक ठिकाणी नगरसेवक सुद्धा बिनविरोध निवडून आले. महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेला शिवसेना ठाकरे पक्ष यांचे सुद्धा शिवसैनिकांनी गुलाल उधळावाची महत्त्वाची निवडणूक होती आणि यामध्ये शिंदे गटाला जबर दणका देत ठाकरेंच्या शिलेदारांनी आपला विजय बिनविरोध निवडून आणला. नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थगित झालेल्या 4 प्रभागातील जागांसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी संपली होती. प्रभाग क्रमांक 5 मधील नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे उदय गोळेसर यांच्यासमोरील शिंदे गटाचे उमेदवार भालेराव यांनी जे काही माघार घेतली आणि गोळेसर यांच्या बिनविरोध निवडूची अधिकृत फक्त घोषणा बाकी आहे. परंतु कोणीच समोर उमेदवार नसल्याने त्यांची अधिकृतरित्या ही घोषणा होईल आणि त्यामध्ये आता त्यांचा सर्वात मोठा विजय झालेला दिसत आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणूक स्थगित केली होती. नगराध्यक्षांसह 27 जागांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जी अर्ज मागे घेण्याची मुदत होती ती संपली आणि प्रभाग 5 मध्ये उदय गोळेसर यांची बिनविरोध निवड झाल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने गोळेसर यांच्या माध्यमातून नगरसेवक पदाचे खाते उघडले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष पदांसह 30 जागांसाठी उमेदवार दिले होते, तर 5ब मधील जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला सोडली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभाग क्रमांक 5 मध्ये दिलेले उमेदवार क्षत्रिय यांनी यापूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला 30 पैकी 29 जागांवरच उमेदवार देता आले आणि ठाकरे गटाने जे उमेदवार दिले होते त्यामध्येच बिनविरोध एक निवडून आल्याने ठाकरे गटाने नाशिक जिल्ह्यात खातं उघडल्याने शिवसैनिकांनी गुलाल उधळला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 2 दिवसांनी 21 तारखेला राज्यात सर्वच नगर परिषदेचे निकाल आहेत. त्यामध्ये त्या निकालात ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळेल की शिंदे गटाला? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.